मशीनमध्ये मॅडमने सांगितलं की आम्ही सकाळी मॉक ड्रिल जेव्हा घेतले एका ठिकाणी एका बूथमध्ये, तेव्हा तिथे ते मॉक ट्रायल जे होतं त्याच्यामध्ये नंबर जुळत नव्हते, म्हणून आम्ही ती मशीन बदलली. कोणाला बदलली ती झोनल ऑफिसरला आम्ही दिलेली, ती बदलली. परंतु अशा ज्या रिझर्व्ड मशीन आहेत किंवा जे बदलायला लावू शकतात किंवा काय मशीनमध्ये गडबड झाली तर त्याची कल्पना आम्हाला कोणालाही दिली नाही, ना उमेदवाराला ना उमेदवाराच्या प्रतिनिधीला. म्हणजे यांची आपच मशिनरी. पहिल्याच फेरीत टेबल नंबर 3 ला एका अधिकाऱ्याची स्वतः मॅडमने हकलपट्टी केली. तुम्ही ती सुद्धा बघू शकता ती हकलपट्टी, कारण का त्या अधिकाऱ्याने पण तिथं गोळ केला. तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर तुम्ही 17C आणि ईव्हीएमचा तफावत. दुसरा मुद्दा स्वतः मॅडम जाहीर कबूल करताय तेही रेकॉर्डिंग मध्ये की ते मशीन आहे आणि मशीन मध्ये बिघाड होऊ शकतो. मग आमचा जनतेसाठी हा प्रश्न आहे, जर मशीन मध्ये बिघाड होऊ शकतो तर तुम्ही ईव्हीएम वापरतात कशाला? बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. आणि हा कुठेतरी लोकशाहीवरती घातलेला गाळा आहे आणि ही अघोषित हुकुमशाही सुरू आहे. धमक्या देण्यात आल्या. आणि आज जेव्हा मी इथे येतोय, इतके दिवसाचा संघर्ष यांनी केला, सगळे मध्यमवर्गीय. आज आम्ही येतोय पहिल्या काउंटिंग पासून चुकाच दिसतात ते पहिल्या, आणि सगळेचे सगळे मशीन चेंज झालेले आहेत. जेव्हा तिथे काउंटिंग चालू होती, मशीन खोलण्यात येत होते, नंबर आम्ही सांगतोय मशीनचा नंबर वेगळा आहे ना, आम्हाला दिलेला नंबर वेगळा आहे, सगळं तिथे प्रत्यक्ष दिसते, तरी कोणी मान्य करत नव्हते तिथे. आणि आम्हाला ते म्हणतात की पुढे जायचंय, आम्हाला पुढे. आम्ही म्हणतो थांबा, आम्हाला निर्णय द्या, आम्हाला तुमचं काय उत्तर. आमची मागणी आहे ही निवडणूक रद्द झाली पाहिजे आणि जिथे ते चाललंय ते थांबवलं पाहिजे आतमध्ये आणि बॅलेट पेपरवर निवडणूक केल्या.